शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात. आज हे धर्मेंद्र प्रधान असतील, इतर सगळे असतील, अगदी गृहमंत्री अमित शहांचं सुद्धा हे अपयश आहे की जे पक्ष फोडण्यामध्ये त्यांचं सत्ता कारण सगळं करतायत. हेच जर का तुम्ही धर्मेंद्र प्रधानने नंतर मग सगळी मिलिटरीची यंत्रणा वापरली पेपर निर्णय आणण्यासाठी, हे पेपर फुटण्याच्या आधी का नाही वापरली? तुम्हाला काम दिलंय ना, लोकांनी निवडून दिले. निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचं काम करा ना. तुम्ही तुमच्या खात्याचा दुरुपयोग पक्ष फोडण्यासाठी करताय. म्हणजे अगदी बंगालमध्ये सुद्धा CRPFचे जवान घुसून तुम्ही स्वतःच्या पक्षाला विजयी करून घेतलं. अशा वेळेला सगळ्यांवरचाच विश्वास उडालाय. म्हणजे जे सैन्य आजपर्यंत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आणि घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय निवडणूक जिंकायला. तिकडे दमदाटी करून निवडणूक जिंकताय. जे मणिपूरमध्ये घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय. जे मणिपूरमध्ये त्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी वापरायला पाहिजे ती शक्ती, ती आज आमच्या तरुणांवरती, मुलींवरती लाठ्याकाठ्या आणि अगदी निर्दयीपणाने अश्रुधूर वापरण्यासाठी तुम्ही सोडण्यासाठी करताय. आणि त्याच्यावरती प्रश्न विचारायला गेल्यानंतर देशद्रोही ठरवले जाते. त्याच्यामुळे आता तुम्ही कोणाकोणाला देशद्रोही ठरवणार? तुमच्या घरातली मुलं पण तिकडे गेलेत. नाही, त्या तरुणांना सुद्धा देशद्रोहीच ठरवलेला आहे. हो, कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे, चीनचा हात आहे, मग असं सांगितलं जातं. मग हे आता व्हिडिओ आलेले आहेत की जे सिव्हिल ड्रेसमध्ये, नागरी वेशामध्ये हे गुंड दिसत आहेत. हे गुंड कोणाचे आहेत? भाजपचे आहेत, RSSचे आहेत का पाकिस्तानवरून आणलेत? आणि त्यांचे फोटो मी तिकडे जाहीर ह्याच्यात बोललो जंतर मंतरवरती की ते फोटो सोशल मीडियावरती करा प्रसारित आणि वॉन्टेड म्हणून करा. हे वॉन्टेड हे गुंड आहेत. हे गुंड आहेत.